बघा, आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये जीवावरण राखीव क्षेत्र याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर जीवावरण राखीव क्षेत्र हे काय असते? बघा, पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व्ह या संस्थेने जीवावरण राखीव क्षेत्र हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये पर्यावरणाचा तसेच मानवाचा देखील विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. तर जीवावरण राखीव क्षेत्र एक्झॅक्टली पर्यावरणाचं रक्षण कसं करते? तर एखादं अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने हे 3 विभागामध्ये डिवाइड केलेले असतात. त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे कोर. यामध्ये कुठल्याही मानवी हस्तक्षेपास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली असते. त्यानंतरचं क्षेत्र म्हणजेच बफर झोन. बफर झोन म्हणजे हा असा मधातला झोन ज्यामध्ये पर्यावरणाला नुकसान होणार नाही अशा गतिविधींना परमिशन दिलेली असते. आणि सर्वात शेवटचा असतो तो म्हणजे ट्रान्झिशन झोन. यामध्ये अनेक मानवी क्रिया जसं काही शिकार किंवा वनांचं तोड अशा गोष्टींची परमिशन दिलेली असते, परंतु अशा गोष्टी ह्या बाधित केलेल्या असतात ज्यामध्ये पर्यावरणाला नुकसान होऊ शकते. धन्यवाद.